ताई तुमचं नाव सांगा. भारती प्रदीप पवार, राहणार खायकडा, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ. तुझं नाव बाळा? पृथ्वी वैष्णवी. तुमच्या मिस्टरांचं नाव सांगा. प्रदीप विलाससिंग पवार. तुम्ही संयुक्त कुटुंब आहे का विभक्त? संयुक्त. घरात एकूण किती व्यक्ती आहेत? 5 जण. 5. कोण कोण? सासू सासरे, एक मुलगा एक मुलगी आणि सध्या तुम्ही काय करतात? सध्या शेतीतलं काम करतो. शेती. तुमची शेती किती आहे? 8 एकर. स्वतःची आहे? पडी 8 एकर आहे, पण त्याच्यामध्ये 5 एकर आहे. पडी काय का बागायची? तुमच्या मालकाने कोणत्या वर्षी आत्महत्या केली? 2008. 2008 मध्ये. कर्ज घेतलं होतं का शेतीवरती? शेतीवर कर्ज होतं सावकारी. सावकारी किती होतं? 80-85. म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी ते असं तणावग्रस्त वगैरे होते का? हो, 8 दिवस आधीपासून अपसेट होते. नेमकं म्हणजे सांगू शकाल कशा बाबतीत? म्हणजे घरात व्यवहार, त्यांच्या घरात नेहमीच व्यवहार होते, त्याच्यामध्ये चेंज झालं होतं. वेळेवर जेवण करत नव्हते. आपण काही सांगितलं की चिडचिडपणा त्याच्यात जास्त झाला होता आणि जास्तीत जास्त घराबाहेर राहायचे 8 दिवस. घरामध्ये खूप कमी वेळ देत होते. शासनाने तुम्हाला कोणती मदत केलेली आहे? शासनाने कोणतीच मदत नाही केली. कोणतीही नाही. बरं, तुम्हाला शासनाकडून कोणत्या प्रकारची मदत पाहिजे? शासनाकडून तुम्हाला मदत हवी होती, कारण माझे सासरे आहे ना मानसिक रोगी आहे. त्यांना काही समजत नाही. सासूबाई दम्याची आजारी आहे आणि 2 छोटी छोटी मुलं आहे. फक्त माझ्याच भरोश्यावर माझं पूर्ण कुटुंब चालून राहिलं. म्हणजे तुम्हाला नेमकं कोणत्या प्रकारे नोकरी? एक व्यावसायिक म्हणून व्यवसायाची मदत त्यांनी द्यावी असं मला वाटतं की माझं कुटुंब त्याच्यावर आधारित चाललं पाहिजे. काहीतरी व्यवसाय मोठा हात लावून दिला पाहिजे. तुमच्या मालकांना काही व्यसन वगैरे होतं का? नाही. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.